नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. रम्या आणि वसुंधराची जी वाट लागणार आहे, कारण त्यांना घरी आता कामवाली बनवलेलं आहे आणि कामवाली बनवून त्यांची वाट लावली जात आहे. कारण त्यांना एक वेगळ्या प्रकारचे कपडे घालायला दिलेले आहेत आणि त्याचबरोबर घरातली सगळी कामं त्यांना करावी लागणार आहेत. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे जीवा आणि त्याचबरोबर नंदिनी आनंद निवासमधल्या गणेशोत्सवाच्या तयारीसाठी तिकडे खरेदीला गेलेले असतात. तेव्हा मात्र इकडे आता नंदिनीला मानिनीचा फोन आलेला असतो. मग काव्या म्हणत असते की नंदिनी ताई, मला काय वाटतं माहिती आहे का, तिकडचं सगळं आवरून ना तुम्ही लवकर इकडे आलं पाहिजे. तेव्हा नंदिनी विचारते काय झालं ग. तेव्हा काव्या म्हणते अगं तुला माहिती आहे ना आपल्या घरी पण तयारी करायची आहे. त्याच वेळी आता मानिनीने फोन घेतलेला असतो आणि मानिनी म्हणत असते की नंदिनी, गणेशोत्सवाची तयारी करायचीच आहे, पण त्याचबरोबर माझी एक इच्छा आहे आणि ती म्हणजे तुझी आणि काव्याची पहिली मंगळागौर करावी. हे ऐकून इकडे काव्याला आणि फोनवरती असलेल्या नंदिनीला दोघींनाही धक्का बसतो. म्हणजे आता काव्य आणि नंदिनी या दोघींचीही मंगळागौर होणार आहे. त्याचबरोबर वसुआत्याला आता किचनची कामं दिलेली आहेत, कारण प्रत्येक गोष्टीमध्ये मिठाचा खडा टाकायचं काम वसुआत्याने केलेलं होतं आणि त्याचमुळं वसुआत्याला आता कामं दिलेली असतात. आणि त्याचबरोबर स्वयंपाकाचं काम दिलेलं असतं. तिच्या डोळ्यातनं पाणी येत असतं कांदा चिरताना. तेव्हा मानिनी तिथे येते आणि म्हणू लागते की आतापर्यंत तुम्ही सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आणलेलं आहे, आता तुमच्या डोळ्यात येऊ द्या तेव्हा तुम्हाला कळेल, असं म्हणत मानिनी बोलायला सुरुवात करते. त्याचबरोबर रम्याने आता किचनमधली फरशी पुसलेली असते आणि त्याचवेळी काव्या आणि मानिनी तिथं आलेल्या आहेत आणि त्या रम्याला म्हणतात की काय चाललं, इतका वेळ झालं, एवढा वेळ लागतो एवढंसं काम करायला. तेव्हा रम्या म्हणते म्हणजे, तेव्हा काव्या म्हणते की आवर, कारण आता बाकीच्या सगळ्यांच्या रूम तुला पुसून घ्यायच्या आहेत, सगळं घर पुसायचं आहे, अगदी चकाचक करायचं आहे. तेव्हा रम्या म्हणते काय मी एकटीने हे सगळं करायचं आहे. तेव्हा काव्या म्हणते की हो, आता सगळ्यांच्या रूममध्ये जाऊन कुरघोडी करता तुला येतच होते ना, मग आता त्यांच्या रूम साफ करताना तुला काय प्रॉब्लेम आहे, असा प्रश्न काव्याने विचारलेला आहे. काव्या आणि मानिनीने खरं तर खूपच वाट लावलेली आहे, ती म्हणजे वसुंधरा आणि रम्याची. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे, जीवा आणि नंदिनी त्याचबरोबर पार्थ आणि काव्या यांच्या त्यांच्या संसारात आनंदाचे क्षण जे आहेत ते कशा पद्धतीने येणार आहेत ते आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे नंदिनी म्हणत असते की पाच झालं, आता तुम्ही घरामध्ये फिरताना मान वर करून फिरायचं नाही तर खाली मानेने फिरायचं आहे, असं इकडे वसुंधरा आणि रम्याला सांगत असते. तेव्हा मात्र वसुंधरा म्हणत असते की आता काही खरं नाही आहे, कारण तिच्या मनात खूपच वाईट सुरू असतं, तिला वाईटही वाटत असतं, पण या घरातून बाहेर जायचं नाही एवढंच तिच्या डोक्यात असतं. सगळेजण खूप चिडलेले असतात, या दोघीजणी हात जोडून माफी मागत असतात, तरीही घरातले सगळे चिडलेले असतात आणि त्यासोबतच सगळेजण म्हणत असतात की आत्तापर्यंत खूप केलेलं आहे. तेव्हा काव्या तिथे येते आणि म्हणते नंदिनी ताई, तू आत्ता तर यांना सोडलेलं आहे, पण अशा लोकांना असं सहजासहजी सोडायचं नाही, कारण यांनी आपल्या आयुष्याचं वाटोळं केलेलं आहे, यांनी आपल्याला जो त्रास दिलेला आहे तो त्रास त्यांना तर भोगावा लागणारच आहे, असं इकडे काव्या बोलत असते. तेव्हा मात्र पाहायला मिळतं की त्या दोघीही रडत असतात, अगदी रडकुंडी लागलेले असतात आणि मात्र इकडे मानिनी आणि त्याचबरोबर काव्या दोघीही चिडलेले असतात. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी घडत आहेत. तेव्हा इकडे काव्या म्हणत असते की यांना सहजासहजी सोडायचं नाही, त्यांना त्यांच्या पापाची शिक्षा भोगावी लागणार आहे आणि निघा आता, असं म्हणत ओरडूनच त्यांना हाकलून दिलं जात असतं. त्यासोबतच इकडे मानिनी मात्र चिडलेली असते. तेव्हा इकडे विक्रम येतात आणि म्हणतात की काय ग मानिनी, अजूनही तू एवढी चिडलेली आहे का, माझ्यावरचा राग कमी झालेला नाही आहे का, आता तुला मी वाटलंच तर एक सांगतो की यापुढे मी तुझ्याशी कधीच भांडणार नाही. तेव्हा मात्र मानिनी म्हणत असते की आता तर मग मी तुमच्याशी बोलणारच नाही आहे, कारण जर तुम्ही माझ्याशी कधीच भांडणार नसाल तर मग मी का बोलू तुमच्याशी, तुम्हाला माहिती आहे ना सासूबाईंनी काय सांगितलेलं होतं, असं बोलणं सुरू असतं. तेव्हा मात्र पार्थ आणि जीवा ऐकत असतात, कारण यांच्या दोघांमधलं जे भांडण आहे ते मिटत चाललेलं आहे ही गोष्ट लक्षात आलेली असते. इकडे नंदिनी आणि त्याचबरोबर काव्या पाहत असतात आणि मग पार्थ आणि जीवा दोघंही तिथे येतात आणि सांगू लागतात की आजी असं म्हणते की ज्या नवरा बायकोंच्या मध्ये भांडण नसतं त्या नवरा बायकोंचं नातं कसं म्हणायचं, त्यांच्या नात्यातली गोडी कशी वाढणार आहे, असं म्हणत आता विक्रम आणि मानिनी एकत्र आलेले आहेत. त्या दोघांनीही एकमेकांना मिठी मारलेली आहे. त्यासोबतच पाहायला मिळतं की आता राग आलेला असतो तो म्हणजे वसुंधराला, आणि वसुंधरा मात्र इकडे बोलत असते. वसुंधरा म्हणत असते की नाही,
काही असलं तरीही या सगळ्यांनी मिळून आपली जी वाट लावलेली आहे त्यांना आता सोडणार नाही. माझ्या भावाने हातातली राखी काढून माझ्या तोंडावर फेकलेली आहे, माझ्याशी नातं तोडलेलं आहे, पण मी मात्र शांत राहणार नाही. या राखीची शपथ घेऊन सांगते, या राखीच्या धाग्याची शपथ घेऊन सांगते की यांना सगळ्यांना उद्ध्वस्त केल्याशिवाय गप्प बसणार नाही. आणि आता मग विक्रम, त्याचबरोबर पार्थ, काव्या, जीवा, नंदिनी हे सगळेजण आता एकत्र आलेले आहेत. आणि देशमुखांचं कुटुंब जरी एकत्र आलेलं असलं तरीही मिथुन काकासुद्धा यांच्यामध्ये सामील आहेत. पण मंजूच्या तोंडावर मात्र 12 वाजलेले आहेत. मंजूला या आनंदात सहभागी व्हायचंच नाही आहे, कारण तिला आता वसुहत्याची मदत करता येत नाही. इकडे दुसऱ्या दिवशी आता पाहायला मिळतं की काव्य आणि पार्थ दोघंही बोलत असतात. काव्य तिथं आलेली असते आणि म्हणत असते, देशमुख झोपलात का? तेव्हा पार्थ मात्र तिच्याकडे पाहत असतो आणि म्हणत असतो, नाही. कसं आहे, देशमुखांची मांजर अजून, असं तो बोलत असतो. हां, फिस्करा, तुम्ही बोलणार आहात ना, असं म्हणत तो बोलायला सुरुवात करतो. त्यासोबतच काव्या म्हणत असते की तुम्ही काय म्हणालात आता, परत बोला. म्हणजे पार्थ सरळ म्हणत असतो की ते सहजच बोलून गेलो, फिस्करा. काव्या म्हणते, मला माहिती आहे तुम्ही जाणून बुजून हे सगळं बोललेलं आहात. काव्या मात्र चिडत असते, सगळं अंथरूण पांघरून उचलते आणि म्हणते की मी इथं थांबणारच नाही आहे, मी बाहेर जाणार आहे आणि मला इथं थांबायचंच नाही, मी बाहेर झोपायला जाणार आहे, असं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की काव्याला लगेच पार्थ म्हणू लागतो की आत्ता कुठं घरातलं एक वादळ गेलेलं आहे, प्लीज असं नका करू, असं रागाने बाहेर नका जाऊ, कारण घरामध्ये दुसरं वादळ येईल, तुमच्या लक्षात येतं आहे का, असं पार्थ सांगू लागतो. तेव्हा काव्या म्हणते, म्हणजे? तेव्हा पार्थ म्हणतोस, तुम्ही काय सांगते तुमच्या लक्षात आलं नाही आहे का, असं म्हणत बोलायला सुरुवात करतो. आणि त्यासोबतच तो म्हणत असतो की प्लीज असं नका करू, कारण काहीही झालं तरीही आत्ता तुम्ही बाहेर जायचं नाही, एवढं लक्षात ठेवा. मग दोघंही बोलायला लागतात. त्यानंतर काव्या म्हणत असते की खरंच देशमुख, म्हणजे मला ना नंदिनी ताईचं ना कौतुक वाटतं. एवढं सगळं झालं, लगेचच आता बोलायला सुरुवात करतो तो म्हणजे पार्थ. खरंच नंदिनी यांचा विश्वास होता, त्यांना खूप अटी घातल्या गेल्या, त्यांना सांगितलं की तुम्ही माफी मागा, पण नंदिनी ठाम होत्या, कारण त्या सत्याच्या बाजूने होत्या. त्यांना माहिती होतं की सत्य एक ना एक दिवस समोर येणार आहे. तेव्हा काव्या म्हणू लागते की या सगळ्याला डेस्टिनी तर म्हणता येणार नाही आहे ना, बघा ना तुम्ही, कारण गोष्टी कशा होत गेलेल्या आहेत. कारण नंदिनीताई एकटीच म्हणायची की तिला विश्वास होता की हे सगळं अशा पद्धतीनं होऊ शकतं, तिला एकटीलाच वाटायचं, कारण नंदिनीताई ठाम होती. दीपकचा पुरावा खोटा ठरला तरीही नंदिनीताई ठाम होती. मार्ग काय मिळेल काहीच माहिती नव्हतं, परंतु आपल्याला सगळे मार्ग मिळत गेले. आणि त्याचबरोबर दोघंही बोलत असतात, दोघंही म्हणत असतात. आणि त्याचवेळी काव्या सांगत असते की हो, नंदिनीताईचा जो ठाम विश्वास होता ना, त्याच्यामुळेच हे सगळं पॉसिबल होऊ शकलेलं आहे. त्यांचं बोलणं चाललेलं असतं. खरंच नंदिनी जे केलेलं आहे नंदिनीनं ते खूपच चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे, असं बोलत असतात. तेव्हा जीवाचा फोन वाजतो. जेव्हा म्हणतो ऑफिसचा मेसेज आहे, आणि लगेच तो काव्याला मोबाईल दाखवतो आणि म्हणत असतो 11-11. तुम्हाला माहिती आहे ना, 11-11 म्हणजे विश मागा. तेव्हा इकडे पार्थ विश मागतो, आणि विश म्हणजेच तो म्हणतो की काव्याच्या मनात जे काही आहे ना ते पूर्ण होऊ दे. पण इकडे काव्याने सुद्धा विश मागितलेले आहे की जे जीवाने मागितलेलं आहे ते पूर्ण होऊ दे. म्हणजे काव्याला सुद्धा असं वाटत आहे की जीवाची इच्छा पूर्ण झाली पाहिजे. कारण काव्य अशी म्हणत असते की मला असं वाटतंय की डेस्टिनीला जे वाटत असतं ना तेच होत असतं. आपण फक्त विचार करत राहतो, पण डेस्टिनी ठरवते आणि डेस्टिनीला जे हवं आहे त्या पद्धतीने गोष्टी घडल्या जात असतात. त्यानंतर इकडे जीवा आणि नंदिनी दोघंही बोलत असतात. नंदिनीला जीवा म्हणत असतो की खरंच, नंदिनी म्हणत असते की आज तुम्ही माझ्याशी ज्या पद्धतीने माझ्या पाठीशी ठामपणे उभा राहिलात, माझ्या सगळ्यांच्या समोर तुम्ही जे बोललात की नाही, नंदिनी चुकूच शकत नाही, माझ्या बायकोवरती पूर्ण विश्वास आहे, हे तुमचं जे बोलणं होतं ना ते खरंच मला खूप बरं वाटलेलं होतं. तेव्हा जीवा म्हणत असतो की खरंच मला तुमच्याबद्दल सुद्धा तेवढाच रिस्पेक्ट वाटतो, कारण काहीही असलं तरीही तुम्ही ज्या पद्धतीने रिॲक्ट केलं, ज्या पद्धतीने तुम्ही उभे राहिला, ज्या पद्धतीने गोष्टी केल्या, त्या मात्र खरं तर पाहण्यासारख्या होत्या. कारण तुम्हाला स्वतःला माहिती नव्हतं की काय होणार आहे, पण तुमचा विश्वास मात्र ठाम होता. तुम्हाला खात्री होती की नक्कीच असं काहीतरी असणार आहे की ज्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने घडतील. नंदिनी आणि जीवा दोघंही बोलत असतात. नंदिनी म्हणत असते की कसं आहे, तुम्ही सगळेजण माझ्या पाठीशी उभे राहिलात म्हणून हे सगळं मी करू शकलेले आहे, अन्यथा ह्या गोष्टी करणं माझ्यासाठी खूप अवघड गेलं असतं, असं नंदिनी बोलत असते. तेव्हा मात्र जीवा इकडे नंदिनीचं ऐकत असतो, आणि ऐकत ऐकत जीवा तसा झोपी गेलेला असतो. नंदिनी सांगत असते की जीवा मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. कसं आहे, जेव्हा तुम्ही रम्याशी बोलला, रम्याला म्हणालात की
नंदिनी माझी बायको आहे आणि ती कधीच चुकू शकत नाही. त्याचबरोबर मी तिच्या पाठीशी कायमस्वरूपी उभा आहे. म्हणजे मला ना त्यावेळेस असं वाटलं, लग्नाच्या वेळेस जसं तुम्ही माझ्या डोक्यावर हात ठेवून माझी साथ दिलेली होती, माझ्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभे राहिलेलं होता, अगदी तो फील मला आला. म्हणजे तसं मला वाटलेलं आहे की खरंच आज जीवा देशमुख हे माझ्या पाठीशी आहेत. जीवा आणि नंदिनी दोघंही बोलत असतात. ही परिस्थिती आपण छान पद्धतीने हँडल केलेली आहे, सगळं अगदी छान पद्धतीनं गेलेलं आहे, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. जीवाला सुद्धा खूप छान वाटत असतं, सगळ्या गोष्टी व्यवस्थित झालेल्या असतात. जीवा नंदिनी दोघंही एकमेकांसाठी तेवढेच पूरक आहेत या गोष्टीची सुद्धा जाणीव असते. नंदिनी म्हणत असते, कितीही ठरवलं तरीही एक गोष्ट मात्र घडत आहे, आणि ती म्हणजेच की हे नातं जे आहे ना, हे नात्याचं रोपटं जे आहे ना, ते आपलं बहरणार नाही. कारण आपण डिवोर्ससारखी एक गोष्ट केलेली आहे, त्यामुळं हे नातं जे आहे ते असंच राहणार आहे. या नात्याला आपण बहर कसा येऊ द्यायचा, कारण आपण तर एकमेकांना डिवोर्स देणार आहोत आणि एकमेकांपासून सेपरेट होणार आहोत, असं बोलणं चाललेलं असतं. आणि नंदिनी एकटीच बोलत राहते. नंतर तिच्या लक्षात येतं की जीवा तिथे झोपी गेलेला आहे, आणि नंदिनी गालातल्या गालात हसते, कारण तिने जीवाबद्दलच्या तिच्या मनातल्या गोष्टी तिथं शेअर केलेल्या असतात. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र नंदिनीलाही बरं वाटत होतं आणि ती जीवाशी बोलत होती. त्याचबरोबर नंदिनीला असं वाटायचं की या सगळ्या गोष्टी आपण करत आहोत, एवढं छान पद्धतीने सगळं केलेलं होतं, आणि ती बोलत असते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अलार्म वाजत आहे. वसू म्हणत असते की रम्या, तुझा अलार्म बंद कर बरं. रम्या म्हणते, काय गाई? रम्या मोबाईल पाहते, मोबाईलमध्ये अलार्म वाजतोय हे लक्षात येत नाही, कारण ती म्हणते की नाही, मला अलार्म माझा वाजतच नाही. तेवढ्यात लाईट ऑन केलेली असते. काव्या लाईट ऑन करते आणि तेव्हा वसू म्हणू लागते की रम्या, काय चाललंय तुझं? एकतर अलार्म बंद करत नाही आणि लाईट काय ऑन करून उभी आहेस तू? तेव्हा मात्र मानिनी ती तिथं असते आणि आत्ताच्या आत्ता ती लाईट बंद कर असं बोलत असते. आणि मग मानिनीला खूप राग आलेला असतो. मानिनी पटकन वसूच्या अंगावरचं जे ब्लँकेट आहे ते खेचून घेते आणि म्हणते, उठा. वसू धाडकन जागी होते, रम्या जागी होते. दोघी म्हणू लागतात की काय झालं? तेव्हा ते सांगत असतात की अलार्म वाजत नाहीये, आम्ही आलेलो आहोत म्हणून तो वाजत आहे, कारण तो अलार्म आम्ही वाजवलेला आहे, रम्याने नाही, आणि तुम्ही उठायचं आहे. अजिबात यापेक्षा जास्त वेळ वाया घालवायचा नाही, असं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र मानिनी त्याचबरोबर मानिनी आणि काव्या दोघेही बोलत असतात. का इकडे मानिनी म्हणते, उठा चला, कारण तुमचे शांत झोपायचे दिवस संपलेले आहेत, तुम्ही आता अजिबात शांत झोपू शकत नाही, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. मानिनी मात्र खूप चिडलेली असते. ती म्हणत असते, प्रत्येक वेळेस लोकांच्या आयुष्यावर तुम्ही अगदी अशाच पद्धतीने उभ्या राहत असतात, प्रत्येकाला त्रास देत असतात. आता ती वेळ तुमच्यावर आलेली आहे आणि तुम्हाला दोघींनाही उठायचं आहे, आणि फक्त आजच नाही, उद्याही तुम्हाला एवढंच लवकर उठायचं आहे आणि कामाला सुरुवात करायची आहे. काव्या, मानिनी हे सगळं बोलत असतात. उठा. मग रम्या आणि त्याचबरोबर वसुंधरा उठलेले असतात. मग काव्या त्यांच्या हातामध्ये नवीन कपडे देते. ते पाहिल्यानंतर त्या दोघीजणी म्हणतात की हे काय? तेव्हा काव्या म्हणत असते की हे कपडे तुम्हाला घालायचे आहेत आणि कामाला सुरुवात करायची आहे, कारण हे सगळं जे काय आहे ना, तुम्हाला हे कपडे घालूनच करायचं आहे, असं बोलणं सुरू झालेलं असतं. तेव्हा या दोघींनाही धक्का बसलेला असतो, नक्की काय करायचंय? आणि काव्या सांगते की लवकर तयार व्हा. आणि कसं आहे माहिती आहे का, आज फक्त अंगावरची ब्लँकेट काढली आणि अलार्म वाजून उठवलेला आहे, उद्यापासून जर उठला नाही तर अंगावर पाणी ओतलं जाईल, एवढं लक्षात ठेवायचं आहे. अशा पद्धतीने दोघीही बोलत असतात. आणि त्याचबरोबर इकडे दोघींनाही चांगलाच दणका दिलेला असतो. काव्या तर जणू काही हंटर घेऊन हिटलरसारखीच मागं लागलेली असते. काव्याचं एकच म्हणणं असतं की चला, तुम्ही आवरायला घ्यायचं आहे, कारण तुमची तीच लायकी आहे. आजपर्यंत तुम्ही खूप आनंदात राहिलेला होतात, पण नाही, तुम्हाला तो आनंद तिथे नकोच आहे, कारण हे सुख उपभोगण्याची तुमची पात्रता नाही, अशा पद्धतीचं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. इकडे मानिनी म्हणते की लवकर तयार व्हायचं आहे आणि खाली यायचं आहे, आणि मग आम्ही काही कामं करायची आहेत असं विचारल्यानंतर काव्या म्हणते, मला काय वाटतंय माहिती आहे का, वसुआत्यांनी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप मिठाचा खडा टाकायचं काम केलेलं आहे, तर त्यांना आपण किचनची जबाबदारी देऊया. तेव्हा मानिनीला लगेच वसू म्हणू लागते की काय गं, अगं तुला माहिती आहे ना मानिनी, मला नाही गं जमणार ते, कारण तुला माहिती आहे ना माझे गुडघे दुखतात गं, मला नाही होणार ते काम. तेव्हा ह्या दोघीही बोलत असतात की कसं काही नाही जमणार? जमणार की, सगळं जमणार आहे तुम्हाला आणि सगळ्या गोष्टी तुम्ही करणार आहात.
मग रम्याला विचारलं जातं, रम्या म्हणते मला तर ऑफिसला जायचं असतं, मला पार्थबरोबर जायचं आहे. तेव्हा काव्या म्हणते पार्थ देशमुख हे भारतातल्या टॉप 30 आर्किटेक्चरपैकी एक आहेत आणि एक रम्या त्यांच्या ऑफिसला गेली नाही तर काहीही फरक पडत नाही, त्यामुळं काहीही गरज नाही. अशा पद्धतीचं बोलणं चाललेलं असतं आणि दोघीही बोलत असतात. त्यासोबतच इकडे आता काव्या म्हणत असते की चला, रम्या म्हणत असते की मला वर्क फ्रॉम होम तरी करावं लागेल ना. काव्या म्हणते त्याची काहीही गरज नाही, वर्क फॉर होम कर. आता तू वर्क फ्रॉम होम नको करू, वर्क फॉर होम कर. आणि आता तुला लादी पोछा करायचा आहे, सगळ्या घरातला पोछा लादी सगळं अगदी साफ करायचं आहे, कारण प्रत्येक रूममध्ये जाऊन तुला नाक खुपसायची गुरगुळ्या करायची सवय होती ना, तर ह्या गोष्टी तुला कराव्या लागणार आहेत. अशा पद्धतीने बोलणं चाललेलं असतं आणि खरं तर खूप मोठा धक्का बसलेला असतो. या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि काव्याने मात्र वाट लावलेली असते. त्या दोघींनाही आवरून तयार व्हायला सांगितलेलं असतं. दोघीही आवरण्यासाठी जातात आणि चेंज करून येतात. तेव्हा मात्र त्यांची तोंड पाहण्यासारखी झालेली असतात. इकडे वसू आणि काव्या इकडे मानिनी आणि काव्या बोलत असतात. त्या दोघीही म्हणत असतात की खरंच, म्हणजे मानिनी म्हणत असते की मला ना कळतच नाही आहे. तेव्हा काव्या म्हणते बरं झालं जन्मेजय आणि नंदिनी ताई दोघंही इथं नाही आहेत ना, ती गोष्ट बरी झालेली आहे, नाहीतर नंदिनी ताईला ही गोष्ट अजिबातच पटली नसते आणि ती म्हणत असते की त्यांना ही गोष्ट कळली तर खूप प्रॉब्लेम होणार आहे. दोघेही आवरून येतात आणि कामाला सुरुवात करा असं सांगितलं जातं. आता मात्र दोघेही पाहत राहतात आणि त्याचबरोबर काव्या म्हणत असते की आपापल्या कामाला जा. आणि त्याचबरोबर काव्याचं असं म्हणणं असतं की यांना जन्माची अद्दल घडवलीच पाहिजे. मानिनी म्हणत असते की अगं तुझी नंदिनी ताई ना खरंच खूप चांगली आहे. आता दोघींनी नंदिनीला कॉल केलेला आहे, नंदिनीसोबत बोलत आहे. नंदिनी म्हणत असते की हो, छान अशी जोरदार तयारी सुरू झालेली आहे. त्यासोबतच नंदिनीला मानिनी म्हणू लागते की मला ना तुझ्याशी बोलायचं आहे. माझी अशी एक इच्छा आहे की बाप्पाची तयारी तर आपण करतच आहोत, पण आणखी एक गोष्ट करायची इच्छा आहे. तेव्हा नंदिनी विचारते काय झालं, काय करायचं आहे. तेव्हा ती सांगते की मला ना तुमच्या दोघींची मंगळागौर करायची आहे. तेव्हा मात्र काव्या पाहतच राहते आणि नंदिनीला सुद्धा धक्का बसलेला असतो. त्या दोघीही म्हणत असतात की काय. तेव्हा इकडे सांगितलेलं असतं की हो, मला करायचे आहे. आता किचनमध्ये आल्यानंतर वसूच्या डोळ्यातून पाणी येत असतं. तेव्हा मानिनी म्हणत असते की या घरातील प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी तुम्ही आणलेलं आहे, त्यामुळं काही हरकत नाही आहे, हे तुम्हाला करावंच लागणार आहे. आणि इकडे रम्या म्हणत असते की ही सगळी फरशी मी एकटीने पुसायची आहे, हे सगळं मी करायचं आहे, असं ती बोलत असते. तेव्हा मात्र ह्या दोघीही सांगत असतात की हो, कारण ही सगळी कामं तुला करायची आहेत. अशाच अपडेट्ससाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.